का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाच्या आगमनाची प्रतिरोध सरस्वती पूजन दूर ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, मार्गदर्शन केलं ते डॉक्टर अशोकराव गुजर, दिलीप भाऊ चव्हाण, नंदकुमार पटाणे, आरोग्य बँकेचे सीओ गुरुसाहेब प्रशांत यादव, घनश्याम बेंगारकर, अक्षर आंबेकरे, आरोग्य निवार पाटील, आरोग्य MP देसाई, ज्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे ते आरोग्य प्रताप पाटील, संजय पारवळ, राजेंद्र तोडकर, शिवराज जिंगोले, प्रमोद पाटील, अंतभाऊ पवार मामा, आज या ठिकाणी पोपटराव साळुंखे आणि त्यांचे मित्र परिवार आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केले आणि यासाठी आलोक दुबे सर, दीपचंद्र सरोज सर, राजेश कुमार सर, कल्याण सर हे सगळं त्यांना सहकार्य करणार आहे. शिक्षणाबाबतच्या संकल्पना आता दिवसेंदिवस बदलत चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये पालकांच्या अपेक्षा असतात की मुलांना आपलं चांगल्या प्रकारचे मार्क्स पाडावेत, मेडिकलला जावं, इंजिनियर जावं, स्पर्धा परीक्षेमध्ये जावं आणि त्या दिवशी पालकाची अपेक्षा असते. खरं तर कराड शहर परिसरामध्ये जे कॉलेज आहे त्यामध्ये रयतचा असेल, आपल्या तुळशीचा असेल, सर्वजण संत तुकाराम असेल, स्वामीचा असेल, सर्वांचा तो प्रयत्न त्या ठिकाणी आहे. पण तरी सुद्धा पालकांची अपेक्षा ही निश्चित राहते त्या ठिकाणी मुलाला वेगळे शिक्षण मिळावं आणि म्हणून त्यासाठी या सर्व कंपनी वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलंय. सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे दुबे सरांनी थोडक्यात आपल्याला माहिती दिली आहे की पालकांना सुद्धा आपल्या पाल्यावर लक्ष ठेवता येईल. प्रतापराव साळुंखेने आज जो रिझल्ट अकॅडमी इथे सुरुवात करण्याचं ठरवलं त्यामुळे आणि त्याने मला आमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आभारी आहे आणि या निमित्त मी त्यांचं अभिनंदन करतो. प्रतापराव साळुंखेने कराडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. शिवराजच्या माध्यमातून
किंवा जागा असू दे तर सुराच्या माध्यम कराड आणि सर्व महाराष्ट्र परिसरातच त्यांनी सगळ्या जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. जनतेचा भरोसा त्यांच्या कामावर, त्यांच्या कष्टावर, प्रामाणिकपणावर एक असेल ते चांगलंच काम असेल अशा तऱ्हेचा एक विश्वास त्यांनी या सगळ्या भागात निर्माण केलेला आहे. आणि आज याच्या जोरावर त्यांनी आज नवीन एका शैक्षणिक कार्याच्या विभागात पदार्पण करत आहे. अतिशय मोलाची आणि चांगली गोष्ट आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वार्धात तुम्हाला या शिक्षण संस्थेतील शिवराज गुरुच्या एक वेगळ्या उपक्रमासाठी उद्घाटनासाठी उपस्थित होते. त्याचा माननीय आमदार बाळासाहेब पाटील मंचावर उपस्थित आणि गिरीभाऊ चव्हाण, ॲडव्होकेट विद्याराणी साळुंके, त्या जागेचे मालक शंकरराव काळवड, सर्व उपस्थित मान्यवर आणि या शिवराज ग्रुपचे सदस्य पोपटराव साळुंके, नामदेवराव थोरात, गणेश वाघ, प्रथमतः मी कराड बँकेच्या वतीनं त्या रिझल्टवाला एज्युकेशन अकॅडमीला शुभेच्छा देतो. आणि आमदार साहेबांनी आता आपल्याला सांगितलं की शिवराज ब्रँड पूर्ण महाराष्ट्रात काही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण पोहोचलेला आहे. पण या त्रिशूळ म्हणजे वाघ, साळुंके आणि थोरा हे त्रिशूळ आहे. त्या त्रिशूळानं कराडकरांची पोटाची भूक भागवायचं काम केलेलं आहे. पोटाची भूक भागवता बुद्धीची भाग वाढवायची त्यांच्या मनात इच्छा झाली आणि बुद्धीची भाग भागवण्यासाठी त्यांनी आता या रिझल्टवाला एज्युकेशन अकॅडमी सुरुवात केलेली आहे. आणि ही सुद्धा अकॅडमी कराडपुरते महाराष्ट्राची न होता महाराष्ट्रभर याचा नाव देखील होईल. आणि रिझल्टवाला आहे, रिझल्ट नक्की 100% मिळणार आहे. त्यामुळे याची जाहिरात आणि याची प्रसिद्धी महाराष्ट्रभर होईल अशी आम्हाला खात्री आहे. साहेब पाटिल को मैं तहे दिल से धन्यवाद देता हूं जो यहाँ पर पधार कर आज एकेडमी को उन्होंने उद्घाटन किया. एक्चुअली यहाँ पर मेरा मेन मकसद ये है, मैं काशी का रहने वाला हूँ. जब जन्म लिया तो मेरे को एक शो मिला. जब हमने कर्म स्टार्ट किया तो महाराष्ट्र में मुझे दूसरा शो मिला. और जब मैंने अपना खुद का व्यवसाय शुरू किया तो तीसरा शो मिला. जिसके ऊपर 3 शो हो उसका कोई कुछ नहीं बिगाड़ सकता है. एक्चुअली क्या है कि शिक्षा के क्षेत्र में इधर महाराष्ट्र में 10 साल से हूँ और कराड़ में मैं 6 साल से हूँ. यहाँ पर जिस चीज की जरूरत थी, जो देखा गया कि नहीं ये कमी है, उस कमी को मैं इस एजुकेशन में पूरा किया हूँ. एक्चुअली क्या होता था, कोई बच्चा बीमार पड़ जाता था, कोई बच्चा बाहर से आता था, वो गांव चला जाता था, तो उसको उस दिन का क्लास नहीं अटेंड कर पाता था. लेकिन अब ऐसा नहीं होगा. पूरा डिजिटल शिक्षण प्रणाली है. अगर बच्चा एब्सेंट भी होता है तो अपने घर से देख सकता है. मान लीजिए उस टाइम वो अवेलेबल नहीं है तो वीडियो सेव रहेगा, केवल एक लिंक रहेगा, उसको डाउनलोड भी नहीं कर सकता है, डायरेक्ट लिंक पर जाएगा और वो उस लेक्चर को देख सकता है जब चाहे तब. अगर मान लीजिए क्लास में वो बच्चा पढ़ा हुआ है, अगर उसको कोई डाउट है तो घर जाकर फिर से उसको रिवाइज कर सकता है. वो हमेशा उसके मोबाइल फोन में सेव रहेगा. एक्चुअली टोटल 4 एप्लीकेशन रहेंगे. पहला एप्लीकेशन स्टूडेंट के पास रहेगा, दूसरा एप्लीकेशन उसके पेरेंट्स के पास रहेगा, तीसरा एप्लीकेशन उसके शिक्षक के पास रहेगा, चौथा एप्लीकेशन जो रहेगा एक प्रिंसिपल के पास रहेगा. शिक्षक क्या कर रहा है, स्टूडेंट क्या कर रहा है, वो सभी प्रिंसिपल देख सकता है. और उसका पेरेंट्स क्या करेगा, ये देख सकता है कि हमारा बच्चा क्लास में परफॉर्मेंस कैसा कर रहा है, टेस्ट किस तरीके से दे रहा है, कितने उसके मार्क्स आ रहे हैं. और तुरंत वो मार्क्स टेस्ट सबमिट करने के बाद में तुरंत वो अपने बच्चे का रिजल्ट भी देख सकता है.